रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि डीबीटी मधून अनेक महिलांना पैसे मिळत आहेत, बँकांच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत महिलांच्या, काय प्रतिक्रिया आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारने आणल्यापासूनच एक वेगळा आनंद आणि उत्साह माता भगिनींमध्ये पाहायला आम्हाला मिळत आहे। साधारणपणे 1 जुलै ते 31 जुलैचे अर्ज जर आम्ही बघितले तर तेच 1,40,00,00,000पेक्षा अधिक होते आणि आम्ही 14 तारखेपासूनच जो पहिल्या टप्प्यातला लाभ आहे, हा सन्मान निधी आहे, तो वितरित करायला सुरुवात केली आणि 1,08,00,000पेक्षा अधिक महिलांना या 4 दिवसातच आम्ही डीबीटी करू शकलेलो आहोत। त्यांचा प्रतिसाद हा खूप उदंड आहे। बँकांच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत, कारण सणासुदीचे दिवस आहेत आणि ऐन सणाच्या वेळेला त्यांच्या अकाउंटला हा जो सन्मान निधी वितरित झाल्यामुळे एकच आनंद त्या सर्व महिलांमध्ये पाहायला मिळतो। याआधी मुदतवाढ दिलेली ऑगस्टपर्यंत, वाटतं अजून मुदतवाढ द्यावी लागेल, कारण खूप मोठ्या प्रमाणात योजनेला प्रतिसाद। साधारणपणे जर आपण बघितलं तर पहिल्या टप्प्यातली जी नोंदणी आहे ही 1 जुलैपासून ते 31 ऑगस्टपर्यंत आहे। 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत जर आम्ही बघितलं तर 1,40,00,000पेक्षा जास्ती अर्ज आलेत। ऑगस्ट महिन्याची जी अर्जांची स्क्रुटिनी आहे ही आम्ही लवकरच सुरू करत आहोत, त्यामुळे तो जर दोन्ही आकडा आम्ही घेतला तर तो 2 कोटीपेक्षा साधारणपणे वरती जाईल आणि आम्ही विभाग म्हणून किंवा महाराष्ट्र शासन म्हणून जो अंदाज काढलेला आहे तो 2.5 कोटी लाभार्थी हे या योजनेमध्ये असतील असा अंदाज त्या ठिकाणी काढलेला आहे। 31 ऑगस्टनंतर सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू असणारच आहे। आम्ही 31 ऑगस्टपर्यंत जे लाभार्थी आहेत यांना पहिलं प्राधान्य देऊन त्यांना जुलै आणि ऑगस्टच्या दोन्ही महिन्यांचा लाभ हा वितरित करायला आपण सुरुवात केलेली आहे। आणखीन ऑगस्ट महिन्याची स्क्रुटिनी झाल्यानंतर पुन्हा एकदा जे काही लाभार्थी असतील तेही लाखोंच्या संख्येमध्ये असतील, त्यांनासुद्धा लवकरात लवकर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर डीबीटी करण्यात येईल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याला तुफान प्रतिसाद मिळतोय, मात्र काल अजितदादांच्या कुठेतरी ताफ्याला काळे झेंडे भाजपच्या नेत्या आशा भोसले यांनी दाखवले, काय वाटतं एकंदरीत बेबनाव आहे का? जुन्नरमध्ये थोरवेंनी सुद्धा टीका केलेली आहे। जुन्नरमध्ये हा कार्यक्रम काल झाला आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमातल्या स्थानिक जी काही बैठक आहे किंवा काही राजकीय वाद असतील, काही मतभेद असतील, यातून त्यांनी त्या ठिकाणी ते काय आंदोलन असेल ते केलं। पण आम्ही काल साताऱ्याला आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, मी असीन, आणखीन तिथले लोकप्रतिनिधी, आम्ही सगळे सहभागी झालो। मोठ्या पद्धतीनं उत्साहात तो कार्यक्रम झाला। जुन्नरमध्ये सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत जो संवाद सत्र दादांचं झालं त्यालाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। त्यामुळे महायुती ही निश्चितपणाने आमची चांगल्या पद्धतीनं काम करत आहे। थोडंफार स्थानिक पातळीवर काही मतभेद असू शकतात, पण त्याचा परिणाम महायुतीवर किंवा कुठल्याही निवडणुकांवर होणार नाही याची दक्षता आमची तिन्ही मुख्य नेतृत्व घेत आहे। कोकणात विशेषतः जास्त वाद दिसतोय, कारण आज रामदास कदम विरोधात रवींद्र चव्हाण, थोरवेंनी विरोधात तटकरे असं दोन्ही उघडपणे वक्तव्य करताना नेते पाहायला मिळालेले आहेत। कशामुळे हा वाद? कसं आहे, ज्या वेळेला आपण सरकारमध्ये एकत्रितपणाने काम करत असतो त्यावेळेला एखाद दुसरे मतभेद त्या ठिकाणी होणं हे त्या ठिकाणी स्वाभाविक आहे, पण ते मतभेद हे जास्त कालावधी हे कधीही टिकून राहत नसतात। लोकसभेच्या आधीसुद्धा कोकणामध्ये आम्ही त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात मतभेद झाले, उमेदवारीवरनं झाले असतील, पण जर तुम्ही बघितलं तर महायुतीसाठी सर्वात जास्त यश जर कुठं मिळालं असेल तर ते कोकणात मिळालं। आज राणेसाहेब असतील, तटकरे साहेब असतील, पालघरमध्ये महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाले, ठाण्यामध्ये मस्केजी विजयी झाले, श्रीकांतजी त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत कल्याणच्या जागेवरून। त्यामुळे कुठे ना कुठंतरी चर्चा होणं ही चांगली गोष्ट असते, मतभेद त्या ठिकाणी होणं हे स्वाभाविक आहे, पण शेवटी त्याच्यातून मार्ग निघून एकत्रितपणाने काम करणं हे नेहमीच महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी केले। अजित पवारांच्या जन्मदिन सन्मान यात्रेमध्ये आज जिशान सिद्दीकी स्वागत करताना पाहायला मिळाले, काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार आहे? ते एक तर कसं आहे की महायुतीमध्येच साधारणपणे मोठ्या पद्धतीनं इन्कमिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आमचे तिन्ही नेतृत्व ज्या पद्धतीनं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करत आहे त्याला निश्चितपणाने प्रतिसाद हा राज्यभर मिळत आहे आणि आपल्याला महायुतीमध्ये अशा तिची मोठ्या प्रमाणात इन्कमिंग पाहायला मिळणार आहे। नवाब मलिकांना मोठ्या प्रमाणात विरोध होते भाजपकडून, फडणवीसांनी आज विरोध केलेला आहे। भूमिका काय असेल? आज कार्यक्रम आहे नवाबाईंच्या इथं सुद्धा आणि कुठं ना कुठंतरी महायुती म्हणून काम करत असताना आम्ही एकमेकांसोबत चर्चा करून त्यावर मार्ग काढणं आणि महायुतीची ताकद वाढवणं या गोष्टीला आम्ही जास्ती प्राधान्य देतो।